नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट इयर पॉलिटेक्निकला ऍडमिशन घेतलेल्या महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांचं आपल्या YouTube चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या मनामध्ये खूप सारे प्रश्न आहेत। त्यापैकी काही प्रश्न मला विद्यार्थ्यांनी व्हॉट्सअपला आणि YouTubeला कमेंट केले होते। तर तुमच्या मॅक्सिमम प्रश्नांचे उत्तर देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या मनामध्ये प्रश्न आहे, सर कॉलेज आमचं कधी स्टार्ट होणार आहे? तर काही कॉलेज स्टार्ट झालेले आहेत आणि काही कॉलेज लवकरच सुरू होतील। मग कॉलेज सुरू झाल्यानंतर सर आमचं अकॅडमिक कॅलेंडर काय असते, म्हणजे वर्षभरामध्ये आमचं जे काही सेमिस्टर पॅटर्न एग्जाम आहे ते कशी कशी होते आणि कधी होते। मग सर कॉलेज सुरू झाल्यानंतर क्लास टेस्ट 1 कधी होते, त्यानंतर क्लास टेस्ट 2 कधी होते आणि आमचे प्रॅक्टिकल्स एग्जाम कधी होतात, त्यानंतर आमचे थेअरीचे एग्जाम म्हणजे जसं तुमचे 10वीचे बोर्डाची एग्जाम झालेली आहे तसंच तुमची पॉलिटेक्निकची फर्स्ट सेमिस्टरची बोर्डाची एग्जाम कधी होणार आहे। तर या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमधनं मिळणार आहेत। जसं की तुम्ही थंबनेल वरती बघितलेलंच आहे, अकॅडमिक कॅलेंडर 2025, म्हणजे जे विद्यार्थी या वर्षी फर्स्ट इयर पॉलिटेक्निकला ऍडमिशन घेतलेले आहेत आणि तुमची कोणतीही ब्रँच असू द्या, तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे। त्यानंतर बघा या ठिकाणी लिहिलेलं आहे पॉलिटेक्निक, त्यानंतर ऑल ब्रँचेस साठी तुमची कोणतीही ब्रँच असू द्या, सिव्हिल असू द्या, इलेक्ट्रिकल असू द्या, मेकॅनिकल असू द्या, IT असू द्या, कम्प्युटर असू द्या, केमिकल असू द्या, कोणतीही ब्रँच असू द्या, तर तुम्हाला हा व्हिडिओ या व्हिडिओमध्ये सर्व प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही अजूनही आपल्या YouTube चॅनलला जर सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करून घ्या आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून मी जे काही नवीन अपडेट पॉलिटेक्निक रिलेटेड YouTube वरती अपलोड करत असतो नोटिफिकेशनच्या माध्यमातून सगळ्यात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत तो व्हिडिओ पोहोचेल आणि तुम्हाला जे लेटेस्ट इन्फॉर्मेशन आहे पॉलिटेक्निक रिलेटेड ते तुम्हाला मिळेल। आणि आपलं हे YouTube चॅनल तुम्हाला 3 वर्ष हेल्प करणार आहे। आता फर्स्ट इयर आहे, सेकंड इयर, थर्ड इयर, तिन्ही वर्षामध्ये तुम्हाला जसं की म्हणजे परीक्षा कधी होणार आहेत, एक्झाम फॉर्म कधी भरायचा, स्कॉलरशिप फॉर्म कधी भरायचा, त्यानंतर रिझल्ट कधी लागणार आहे, सेकंड सेमिस्टर कधी स्टार्ट होईल, कोणकोणते सब्जेक्ट्स असतात, काय तुमचं टाइम टेबल असते, ठीक आहे, या सर्व जे काही अपडेट्स आहेत पॉलिटेक्निकचे MSBTचे आपल्या ह्या YouTube चॅनलवरती अपलोड होत राहतील। आणि ज्या विद्यार्थ्यांनी आपलं व्हॉट्सअप ग्रुप किंवा टेलिग्राम ग्रुप जॉईन केलं नसेल तर त्यांनी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मोबाईल नंबर्स दिलेले आहेत, त्या ठिकाणी तुम्ही आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे, टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली आहे, तर त्या दोन्ही लिंकला क्लिक करून आपल्या ग्रुपला, व्हॉट्सअप ग्रुपला आणि टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा। कारण तिथे सुद्धा मी काही जे इन्फॉर्मेशन असते PDF फॉर्म मध्ये किंवा व्हिडिओच्या फॉर्मॅटमध्ये मी तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहे। आणि ज्यांना काही मेजर काही डाऊट्स असतील तर मोबाईल नंबर सुद्धा दिलेले आहेत, तर व्हॉट्सअपला तुम्ही मेसेज करून तुमचे प्रश्न तुम्ही विचारू शकता। विद्यार्थी मित्रांनो, आपले ऑनलाईन क्लासेस सुद्धा आहेत आणि स्टार्ट झालेले आहेत आणि आपले ऑफलाईन क्लासेस सुद्धा आहेत। ऑफलाईन क्लासेस आहेत आपले नांदेडला, आणि जे विद्यार्थी ऑफलाईन क्लास करू शकतात तर त्यांनी नांदेडमध्ये जे विद्यार्थी आहेत, गव्हर्नमेंट कॉलेज असेल किंवा नांदेडमध्ये जे प्रायव्हेट कॉलेज असतील तर त्या विद्यार्थ्यांना ऑफलाईन क्लास करणं पॉसिबल आहे। पण ज्या विद्यार्थ्यांना जे नांदेडच्या बाहेर आहेत त्यांना ऑफलाईन क्लास करणं पॉसिबल नाही, महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्याचे विद्यार्थी आहेत, तर त्यांनी ऑनलाईन क्लास आपला जॉईन करू शकता। तर तो क्लास कसा जॉईन करायचा, तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये ऑनलाईन क्लासेसच्या ॲपची लिंक दिलेली आहे, मेड फॉर पॉलिटेक्निक, त्या लिंक वरती क्लिक करा, ॲप डाउनलोड करून घ्या। बेसिक मॅथमॅटिक्स हा सब्जेक्ट स्टार्ट झालेला आहे, त्याचा फर्स्ट चॅप्टर संपलेला आहे, पूर्ण शिकवणं झालेलं आहे, प्रिव्हियस इयर क्वेश्चन सुद्धा त्यामध्ये शिकवलेले आहेत। त्यानंतर सध्या सेकंड चॅप्टर मॅट्रिसेस सुरू आहे, तो सुद्धा जवळपास अर्धा संपलेला आहे। आणि आपल्या ॲप मध्ये आपले जे बेसिक मॅथमॅटिक्सचा कोर्स आहे M1, या कोर्समध्ये आपले जुने व्हिडिओ कुठलेच नाहीत, 1-2 वर्षाखालचे तुमचे जे यंदा 2025 लेटेस्ट सिलेबस नुसार प्रत्येक पॉइंट्स वरती तुमच्या MSBTच्या सिलेबस नुसार प्रत्येक पॉइंट्स वरती त्या ठिकाणी तुमच्या सिलेबस नुसार व्हिडिओ डेली दररोजच्या दररोज येत राहतील, तर तुम्हाला याचा खूप फायदा होणार आहे। आणि या कोर्समध्ये तुम्हाला आपले टेस्ट पेपर क्लासचे प्रत्येक चॅप्टरवर 2 टेस्ट होतात,
त्यानंतर तुम्हाला जे काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पेपर आहेत ते सुद्धा सॉल्व्ह करून दिल्या जाते. मग लास्टला तुम्हाला जे काही तुमचे डाऊट्स आहेत ते सुद्धा संडेला डाऊट सेशन असते. मग लास्टला क्रॅश कोर्स सुद्धा असतो. तर सर्व काही तुम्हाला एकाच कोर्समध्ये एकाच फीस मध्ये तुम्हाला सर्व काही मिळून जाईल. एकदा आपल्या क्लास ऍप डाउनलोड करा. त्यामध्ये पहिले 10 लेक्चर फ्री ठेवलेले आहेत आणि त्या 10 लेक्चरचे नोट्स सुद्धा फ्री आहेत. तर एकदा बघून घ्या. तुम्हाला जर व्यवस्थित समजत असेल, शिकवलेलं कळत असेल, चांगल्या प्रकारे समजत असेल तरच तुम्ही तो कोर्स परचेस करू शकता. आणि ऑफर चालू आहे सध्या 15 ऑगस्ट पर्यंत. तर मॅक्झिमम विद्यार्थ्यांनी या ऑफरचा लाभ घ्या. चला नेक्स्ट आपण जे ह्या ठिकाणी बोललो होतो की अकॅडमिक कॅलेंडर आपल्याला बघायचं आहे पॉलिटेक्निक फर्स्ट इयर साठी. आणि जे पॉलिटेक्निक फर्स्ट इयरला विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे. राईट. तर फर्स्ट इयरला एक लक्षात घ्या, फर्स्ट इयरला तुम्हाला 2 सेमिस्टर होतात. आतापर्यंत तुम्हाला इयरली एक्झाम देऊन सवय आहे. राईट. तुम्ही 10वीची बोर्डाची एक्झाम एक वर्षामध्ये एकदाच दिलात. पण पॉलिटेक्निकला तसं नाही, तुम्हाला वर्षामध्ये 2 एक्झाम द्यावं लागतात. ठीक आहे. एक तुमची फर्स्ट सेमिस्टरची एक्झाम होईल डिसेंबरला आणि सेकंड सेमिस्टरची एक्झाम होईल एप्रिल ते मे मध्ये. ठीक आहे. तर असे 2 बोर्डाचे पेपर होतात. ठीक आहे. जसं तुमचा 10वीचा बोर्डाचा पेपर झालाय ना, तसंच हे पॉलिटेक्निक मध्ये 2 सेमिस्टरचे 2 बोर्डाचे पेपर होतात. राईट. तर आता फॉर फर्स्ट सेमिस्टर तुमची ब्रँच कोणतीही असू द्या, तुम्ही फर्स्ट इयरला आहात, फर्स्ट सेमिस्टरला आहात. ठीक आहे. मग तुमची क्लास टेस्ट 1 कधी होणार आहे, क्लास टेस्ट 2 कधी होणार आहे, त्यानंतर तुमचे प्रॅक्टिकल एक्झाम्स कधी होणार आहेत आणि त्यानंतर थेअरीचे एक्झाम म्हणजे बोर्डाचे पेपर कधी होणार आहेत. राईट. तर बघा तुमची क्लास टेस्ट 1 ही होणार आहे 8 ते 10 सप्टेंबर 2025. ठीक आहे. तर आता जर तुम्ही बघितलात तर ही टेस्ट तुमच्यासाठी महत्वाची आहे. ठीक आहे. आता तुम्ही म्हणाल सर ही टेस्ट आमच्यासाठी का महत्वाची आहे. तर सप्टेंबर मध्ये 8 ते 10 म्हणजे जवळपास अजून तुम्हाला 1 महिना वेळ आहे. राईट. तर ह्या ठिकाणी तुम्हाला 1 महिन्यामध्ये तुम्हाला या टेस्टची तयारी करायची आहे. ही टेस्ट तुमच्या बघा फर्स्ट बेसिक मॅथमॅटिक्सची टेस्ट होते 30 मार्कची, त्यानंतर बेसिक सायन्सची टेस्ट होते 30 मार्कची आणि कम्युनिकेशन स्किल म्हणजेच इंग्लिश याची टेस्ट होते 30 मार्कची. आणि हे 30 मार्क तुमच्या जे काय बोर्डाचं जे फायनल पेपर राहणार आहे आणि तुमची जी मार्कशीट येणार आहे फर्स्ट सेमिस्टरची त्या मार्कशीट वरती हे मार्क्स ऍड होतात. त्यामुळं हे महत्वाची टेस्ट आहे. राईट. तर ही फर्स्ट क्लास टेस्ट तुमची सप्टेंबर मध्ये आहे. जवळपास आपल्याकडे 1 महिना वेळ आहे. वेळ हा भरपूर आहे. पण जे विद्यार्थी आजपासून तयारी करायला लागतील त्यांना पेपर क्लास टेस्टचा काहीच हार्ड जाणार नाही. पण जे विद्यार्थी म्हणत आहेत कॉलेज सुरू होऊ द्या, कॉलेज नंतर मग लेक्चर सुरू होऊ द्या, मग आज नाही उद्या करतो, असं उद्यावर ढकलत कधी टेस्ट जवळ येईल मग काहीच कळणार नाही, कधी दिवस निघून जातील ते. त्यामुळं लगेच आत्तापासून अभ्यासाला लागा म्हणजे जेणेकरून तुम्हाला क्लास टेस्ट खूप सोपी जाईल आणि पॉलिटेक्निक रिलेटेड तुम्हाला एक कॉन्फिडन्स बिल्डअप होईल. म्हणजे पॉलिटेक्निक रिलेटेड तुमची भीती निघून जाईल. कारण बघा सगळं तुमच्यासाठी नवीन असते. कॉलेज नवीन आणि जे काही तुमचे मित्रमंडळ आहेत ते सगळे नवीन, लेक्चरर्स नवीन, सब्जेक्ट नवीन, सगळं काही तुमच्यासाठी नवीन आहे. थोडं त्याच्यासाठी फ्रेंडली होण्यासाठी थोडा वेळ लागतो पण जास्त वेळ घेऊ नका. राईट. नेक्स्ट आहे सेकंड क्लास टेस्ट. सेकंड क्लास टेस्ट होणार आहे तुमची 13 ते 15 ऑक्टोबर 2025. ठीक आहे. म्हणजे फर्स्ट क्लास टेस्ट झाल्यानंतर जवळपास 1 महिन्यानंतर सेकंड क्लास टेस्ट होणार आहे. ठीक आहे. म्हणजे फर्स्ट क्लास टेस्ट तुम्ही दिल्यानंतर पुन्हा तुम्हाला सेकंड क्लास टेस्टची तयारी करायची आहे 1 महिन्यामध्ये. त्यानंतर प्रॅक्टिकल एक्झाम जे होणार आहेत तुमचे नोव्हेंबर 2025 मध्ये तुमचे प्रॅक्टिकल एक्झाम होणार आहेत. जसं की मी पूर्ण सिलेबसवरचा व्हिडिओ बनवलेला आहे, आपल्या युट्यूब वरती आहे तो. ठीक आहे. तुम्हाला किती सब्जेक्ट्स आहेत, कोणते सब्जेक्ट थेअरीचे आहेत, कोणते सब्जेक्ट प्रॅक्टिकलचे आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी तो व्हिडिओ बघितलेला नाही तोही व्हिडिओ तुम्ही बघून घ्या. त्याच्यामध्ये तुम्हाला प्रॅक्टिकल सब्जेक्ट्स आणि थेअरी सब्जेक्ट हे पूर्ण व्यवस्थित समजून सांगितलेलं आहे. राईट. तर हे प्रॅक्टिकल एक्झाम नोव्हेंबर मध्ये होणार आहे. त्यानंतर तुमची थेअरीची एक्झाम. थेअरी एक्झाम म्हणजे काय, जे तुमचे 10वीची बोर्डाची एक्झाम झालेली आहे त्या पद्धतीचीच
तुमची थेअरीची एक्झाम होते. कोणकोणत्या विषयाची होते तर फर्स्ट तुमची बेसिक मॅथमॅटिक्सची एक्झाम होते. थेअरीची डिस्क्रिप्टिव्ह लिहायचं असते तुम्हाला. ठीक आहे, 70 मार्कचा पेपर असतो. 3 तासामध्ये तुम्हाला लिहायचा आहे. त्यानंतर कम्युनिकेशन स्किल म्हणजे त्याला आपण इंग्लिश म्हणतो, तो सुद्धा डिस्क्रिप्टिव्ह पेपर आहे. 70 मार्कचा पेपर आहे आणि त्याच्यासाठी वेळ आहे 3 तास. 3 तासामध्ये तुम्हाला तो पेपर लिहायचा आहे. आणि थर्ड जो सब्जेक्ट आहे तो आहे बेसिक सायन्स. तर बेसिक सायन्स मध्ये फिजिक्स आणि केमिस्ट्री असे 2 सब्जेक्ट्स आहेत. तर याची सुद्धा एक्झाम होते आणि ह्याची एक्झाम डिस्क्रिप्टिव्ह होत नाही. मग कशी होते सर तर याची एक्झाम होते ऑनलाईन. ठीक आहे, ऑब्जेक्टिव्ह टाइप, एमसीक्यू टाइप, राईट. ते तुम्हाला कॉलेजमध्ये कम्प्युटरवरती एक्झाम द्यायची आहे. आणि किती वेळामध्ये द्यायची आहे 90 मिनिटांमध्ये 70 मार्कचा पेपर तुम्हाला द्यायचा आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुमची थेअरीची एक्झाम होते. ठीक आहे, मग आता आपल्या हे युट्यूब चॅनलवर मग थेअरीचे एक्झामचे हॉल तिकीट कधी येणार आहेत, मग ते कसे डाउनलोड करायचे, तुमचा पॉलिटेक्निक फर्स्ट इयर रिलेटेड कुठलाही प्रश्न असू द्या तो मॅक्सिमम मी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मॅक्सिमम तुमच्या पॉलिटेक्निकच्या मित्रांना या व्हिडिओची लिंक शेअर करा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. आणि तुमचे जे बी प्रश्न असतील, ठीक आहे, पॉलिटेक्निक रिलेटेड तुमचे जे बी डाऊट्स असतील ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. मी नक्की तुमच्या प्रश्नांना नक्की उत्तर देईन. विद्यार्थी मित्रांनो, आपले ऑनलाईन क्लासेस सुरू झालेले आहेत. तर वाट तुम्ही बघू नका, अभ्यासाला लवकर लागा. कारण तुम्ही जेवढं लवकर सुरू करणार तेवढं तुम्हाला इझी जाईल. तुम्ही जेवढं लेट कराल तेवढं तुम्हाला पॉलिटेक्निक हार्ड जाईल, राईट. तर आपल्या ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे, टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली आहे. तर त्या दोन्ही ग्रुपच्या लिंकला क्लिक करून जॉईन व्हा. आणि आपले ऑनलाईन क्लासेस आहेत मेड फॉर पॉलिटेक्निक. तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये क्लासेसच्या ऍपची लिंक दिलेली आहे, त्या लिंक वरती क्लिक करा, ऍप डाउनलोड करून घ्या. त्यामध्ये मॅथचा कोर्स आहे, जवळपास एक चॅप्टर संपलेला आहे, दुसरा चॅप्टर सुरू आहे. तर पहिल्या चॅप्टरचे पहिले 10 व्हिडिओ आणि त्याचे नोट्स फ्री आहेत. ठीक आहे, कुठलीच त्याला फीस नाही. एकदा बघून घ्या, मग जर तुम्हाला व्यवस्थित समजत असेल तर तुम्ही तो पूर्ण कोर्स परचेस करू शकता. तर या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया, पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.